वाचे आपण सगळेच जण खरे फॅन आणि फॉलोअर्स आहोत. कित्येक लोकांना त्यांना पाहून आणि त्यांना ऐकून आनंद गगनात मावत नाही, कारण त्यांच्या नावामध्येच आनंद आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ दे. दादांना मी 2 मिनिट थांबण्याची विनंती करेन. तुमचा परिचय आपण आणि सन्मान लगेचच घेतो आहोत. माननीय पंडित आनंद भाटे अतिशय प्रथितयश असं भारतीय शास्त्रीय संगीतातील एक खूप मोठं दिग्गज नाव. किराणा घराण्याचे गायक आणि खरं तर बालपणापासूनच त्यांच्या सांगीतिक शिक्षणाला सुरुवात झाली. वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी यशवंत मराठे यांच्याकडे शिक्षणाला सुरुवात केली. त्यानंतर भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्याकडे ते शिष्य म्हणून पुढे 15 वर्ष त्यांनी शिक्षण घेतलं. 1981 मध्ये त्यांच्या कारकिर्दीतला पहिला कार्यक्रम त्यांनी सादर केला. भजन, अभंग, नाट्य, संगीत गायनाद्वारे रसिकांच्या मनावर अधिराज्य करतात म्हणून त्यांना लहानपणीच आनंद गंधर्व या विशेष उपाधीने संबोधले गेले. त्यांना विफ्टाचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार आहे बालगंधर्व या चित्रपटासाठी. तसेच 2011चा स्वरानंद प्रतिष्ठानचा माणिक वर्मा पुरस्कार. लहानपणापासूनच गंधर्वाची नाट्यपदे हुबेहूब गाणारे पंडित आनंद भाटे म्हणूनच आनंद गंधर्व नावाने ओळखले जातात. खरं तर तंत्रज्ञान आणि शास्त्रीय संगीत याचा सुरेल मिलाफ असलेले हे व्यक्तिमत्व आहे, कारण ते तंत्रज्ञान प्रशासकीय पारंगत आहेत. एका माहिती तंत्रज्ञान कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. संगीताचा अनमोल ठेवा ते जतन करतात. त्यांच्याकडे 100 वर्ष जुने असलेले उस्ताद अब्दुल करीम खान सारखे तानपुरे त्यांनी खास जतन केले. त्यांच्या संगीत साधनेला पाहून प्रत्यक्ष गुरु पंडित भीमसेन जोशी यांनी एका दूरदर्शनवरच्या मुलाखतीमध्ये हे सांगितलं होतं. त्यांना जेव्हा प्रश्न मुलाखतकारांनी विचारला की नव्या पिढीतील कोणत्या शिष्याकडनं तुम्हाला अपेक्षा आहेत, तेव्हा त्यांनी सहज आणि अतिशय अभिमानाने सांगितलं की आनंद भाटे. असं गौरवाने उत्तर त्यांनी दिलं. आणि म्हणूनच मी म्हणेल की गुरु म्हणजे अक्षरे 2, गुरु म्हणजे अक्षरे 2, अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडता क्षण केवी होय परियसा. याची प्रचिती म्हणजे माननीय पंडित आनंद भाटे आहेत. आणि म्हणूनच आज त्यांचं गायन ऐकून आणि पाहून आपण सगळेजण पुलकित होणार आहोत. आनंददादांना मी विनंती करेन की कृपया 2 मिनिटं समोर यायचंय. माननीय आपल्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधीक्षिका माननीय मॅमला मी विनंती करेन, जान्हवी मॅमला त्यांनी आनंददादांच्या सन्मानासाठी पुढे यायचंय. पंडित आनंद भाटे यांना सन्मानित करतात जान्हवी जानकर मॅम. आज सांस्कृतिक कार्य विभागासाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा, कारण प्रत्यक्ष ज्यांना आनंद गंधर्व म्हटलं जातं त्यांचं गायन आपण आत्ता ऐकणार आहोत आणि त्यांचा गायनाचा आनंद घेणार आहोत. आणि विदुषी सानियाताई पाटणकरांसाठी सुद्धा एकदा टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा, कारण हा पूल साकव त्यांनी बांधलेला आहे. आणि आज त्यांना साथ करतायत ऑर्गनसाठी राहुल गोळे आणि तबलासाठी श्री भरत कामत. त्यांनाही सन्मानित करण्याची विनंती जान्हवी मॅमना मी करेन. तबलासाठी श्री भरत कामत आणि ऑर्गनवर आहेत राहुल गोळे. दोघांनाही सन्मानित करतात अधीक्षिका जान्हवी मॅम. आणि प्रत्यक्ष बालगंधर्वांना ऐकण्याचं भाग्य आमचं नव्हतं, कारण आमचं वय तेवढं नव्हतं, म्हणून आनंद गंधर्वांना आपण ऐकणार आहोत. हे आपलं भाग्य आहे. आता सूत्र माननीय पंडितजींकडे. त्यांना वंदन करून काही नाट्यपदार्थ सादर करणार. बालगंधर्वांनी अजरामर केलेली काही गाणी आणि त्या संगीत नाटकांच्या मध्ये जयमालाबाई, त्याच्यानंतर कीर्तिताई आणि सगळंच शिलेदार कुटुंब जे होतं त्यांनी ज्या प्रकारे नाट्यसंगीताची परंपरा अनेक दशकं पुढे चालू ठेवली होती ते खरोखरच खूप प्रशंसनीय आहे. आज बालगंधर्वांच्याच गायकीमधली नाट्यपदं सादर करणारे सुरुवातीला संगीत मानापमानमधलं
नयने लाजवेत. आ